सर्वांना जय भारत. आपल्या योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्या फोनपेवरून बँक अकाउंटला पैसे कसे पाठवायचे आहेत. आपण जनरली फोनपेवरून जर पाहिलं तर एखादा मोबाईल नंबर डायल करून त्या मोबाईल नंबरच्या थ्रू पैसे पाठवत असतो किंवा एखाद्या शॉपमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे QR कोड असतो. त्या QR कोड स्कॅन करून तिथून पैसे पाठवत असतो. तर आपल्याला ही गोष्ट माहीत नसते की फोनपेवरून डायरेक्ट आपल्या बँक अकाउंटला सुद्धा पैसे पाठवता येतात. आणि आपण काही छोटे-मोठे फायनान्सकडून पैसे घेतलेले असतात, कर्ज घेतलेलं असतं किंवा आपल्याकडे काही फोर व्हीलर, टू व्हीलरचं लोन असतं. तर त्याचे सुद्धा हप्ते बँकमधूनच डिडक्ट होत असतात. तर आपल्या कामाच्या व्यापामुळे आपण बऱ्याच वेळा बँकमध्ये जाणं शक्य होत नाहीये. बँकमध्ये जाऊन पैसे डिपॉझिट करणं शक्य होत नाही. त्या कारणाने हप्ता बाउन्स होतो आणि आपल्याला काही एक्स्ट्रा चार्ज भरावा लागतो. असं सुद्धा होऊन जातं आणि काही वेळा असं बचत गटाचे काही आपण कर्ज वगैरे घेतलेलं असतं किंवा बचत गटाची काही वर्गणी वगैरे द्यायची असते. तर ही वर्गणी देण्यासाठी आपल्याला बँकमध्ये जाणं पॉसिबल होत नाहीये. तर अशा वेळी आपण काय करू शकतो, की फोनपेच्या मदतीने आपण बँक अकाउंटला पैसे ट्रान्सफर करू शकतो. जर आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर या व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपली प्रतिक्रिया कळवायची आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण आपल्या योजनाच्या माध्यमातून ज्या काही योजना येतील, अनेक व्हिडिओ येतील, अतिशय उपयुक्त व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की फोनपेवरून बँक अकाउंटला पैसे कसे ट्रान्सफर करायचे आहेत, बँक अकाउंटला पैसे कसे पाठवायचे आहेत. तर आपण सर्वात प्रथम काय करणार आहोत, आपला मोबाईल ऑन करतोय. मोबाईल ऑन करून म्हणजे जेव्हा आपण पॅटर्न वगैरे किंवा फिंगर लॉक ओपन करतो, अनलॉक करतो, तेव्हा आपल्याला खूप सारे ॲप दिसतात. त्यामध्ये बघा एक फोनपे, मराठीमध्ये पे असं दिसतंय. त्या फोनपेला आपल्याला क्लिक करायचं आहे. जेव्हा आपण त्या फोनपेला क्लिक करू, तर त्यामध्ये खूप सारे ऑप्शन येतात. त्यामध्ये की सुरुवातीला बघा कोपऱ्यामध्ये डाव्या साइडला आपला फोटो येत असतो. त्याच्या खालीच ट्रान्सफर मनीचं एक ऑप्शन आहे. त्या ऑप्शनमध्ये 4 ऑप्शन दिसतात. जसं की टू मोबाईल नंबर म्हणजे इथे मोबाईल नंबर टाइप करून तुम्ही मोबाईल नंबरला पैसे पाठवू शकता. दुसरा आहे टू बँक यू-पी-आय आयडी म्हणजे इथून काय करू शकता तुम्ही, की एखाद्या बँकेला पाठवायचे असेल, तर इथून पाठवू शकता. तिसरं आहे टू सेल्फ अकाउंट स्वतःच्या अकाउंटला पैसे पाठवायचे असतील, तर इथून पाठवू शकता आणि चौथा ऑप्शन आहे चेक बँक बॅलन्स म्हणजे इथे तुमच्या बँकला किती बॅलन्स आहे, तो म्हणजे किती रक्कम शिल्लक आहे ती इथे पाहू शकता. तर आपल्याला 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे टू बँक यू-पी-आय आयडी. तर या 2 नंबरच्या ऑप्शनला जेव्हा आपण क्लिक करतो, जर या अगोदर आपण बँक अकाउंटला पैसे पाठवले असतील, तर तिथे त्या बँक अकाउंटची यादी येऊन जाते आणि त्यामध्ये शेवटी बॉटमला खाली एक निळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिसत आहे. निळ्या रंगामध्ये एक ऑप्शन दिसत आहे, ॲड टू बँक अकाउंट. आपण त्यावरती जेव्हा क्लिक करू, तर परत इथे पॉप्युलर बँक्स म्हणून येतात. त्या पॉप्युलर बँक्समध्ये खूप साऱ्या बँकेची यादी आहे. बँकची यादी आहे. आपल्याला ज्या अकाउंटला पैसे पाठवायचे आहेत, तर त्या अकाउंट म्हणजे कोणत्या बँकेचं आहे, हे माहीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग उदाहरणार्थ आपण समजू की एक बचत गटाच्या खात्याला आपल्याला वर्गणी जमा करायची आहे. तर याच्यामध्ये बघा खूप सारे बँक दिसत आहेत. त्यापैकी एच-डी-एफ-सीला आपण पैसे पाठवणार आहोत. तर तेव्हा आपण असं क्लिक करू. एच-डी-एफ-सी बँकेला क्लिक केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला विचारलं जाईल, की अकाउंट नंबर आणि इथे अकाउंट नंबर तुम्हाला समोरच्या ज्या बँकेच्या अकाउंटला पैसे जमा करायचे आहेत, त्या बँकेचा अकाउंट नंबर इथे तुम्हाला टाइप करायचा आहे. तर इथे अकाउंट नंबर टाइप केल्याच्या नंतर तुम्हाला पुढं IFSC कोड जे आहे, ते सुद्धा आहे इथे ऑप्शन, पण ते रिक्वायर्ड नाही असं म्हणत आहे, बरोबर. तर तुम्हाला तुमच्या जो बँकेचा अकाउंट नंबर आहे,
तो अकाउंट नंबर तुम्हाला तिथे टाईप करायचा आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की समजा मला HDFCच्या एक खात्याला पैसे पाठवायचे आहेत. मला ज्या बँक अकाउंटवरती पैसे पाठवायचे आहेत ती बँक HDFCची आहे असं गृहीत धरू. तर जेव्हा आपण इथे HDFC बँकला क्लिक करू तर तेव्हा तिथे तुम्हाला 2 ऑप्शन येतील. एक अकाउंट नंबर आणि त्याच्या खाली IFSC कोड. तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा बँक अकाउंट तिथे टाईप करायचा आहे. तुमचा म्हणजे ज्यांना आपण पैसे पाठवणार आहोत त्यांचा बँक अकाउंट नंबर आपण तिथे टाईप करणार आहोत. उदाहरणार्थ बघा 27-3-20-17-20-19-38. तर हा नंबर आपण जेव्हा अकाउंट नंबर आपण तिथे टाईप करणार आहोत तेव्हा निळ्या रंगामध्ये नेक्स्ट असा ऑप्शन येईल आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा खाली एक IFSCच्या कोडच्या खाली परत कन्फर्म अकाउंट नंबर असं ऑप्शन येईल. म्हणजे तिथे परत तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा अकाउंट नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपण ज्या बँकेचा अकाउंट नंबर तिथे टाईप केलेला आहे तोच अकाउंट नंबर तुम्हाला परत टाईप करायचा आहे आणि तो टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला पुढे एंटर अकाउंट होल्डर नेम, ज्या बँकेचं होल्डरचं नाव म्हणजे ज्याचं खातं आहे, उदाहरणार्थ बचत गटाचं खातं आहे तर कोणत्या नावाने बचत गटाचं खातं त्या बँकेमध्ये आहे तर त्या बँकच्या नाव तुम्हाला इथे टाईप करायचं आहे आणि ते टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला इथे ऑप्शन येईल प्रोसीड टू पे आणि प्रोसीड टू पे वरती क्लिक करून तुम्हाला ₹1 पाठवायचा आहे. म्हणजे ₹1 पाठवल्याच्या नंतर समोरच्या बँकेमध्ये ₹1 ट्रान्सफर होईल आणि समोरच्यांना मेसेज पण जाईल आणि तुम्हाला पण कन्फर्म होऊन जाईल की आपण दिलेली माहिती ही योग्य होती. म्हणजे आपल्याला ज्या अकाउंटमध्ये पैसे पाठवायचे होते त्या अकाउंटला पैसे गेलेले आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा फायदा असा होतो की ₹1 पाठवल्याच्या नंतर तुमच्या फोनपेच्या बँक यादीमध्ये या बँकेचा अकाउंट नंबर व अकाउंट नाव हे कायम सेव्ह राहून जाईल. म्हणजे पुढच्या वर्गणी जेव्हा आपण पे कराल तर तेव्हा तुम्हाला बँकेची डिटेल्स आज जेवढी आपण डिटेल्स भरली आहे तेवढी माहिती भरण्याची आवश्यकता नाही. पुढच्या वेळेस बरोबर त्या बँकेच्या नावावरती क्लिक करून तुम्हाला जेवढी वर्गणी जमा करायची आहे तेवढी वर्गणी आपण जमा करू शकतो. आणि सर्व माझ्या मित्र मैत्रिणी माझे बंधू भगिनींना सांगायचं आहे